नमस्कार. 3:30 मुहूर्तापैकी एक असा शुभ मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया. उद्या रविवार, उद्या आहे अक्षय तृतीया. सकाळीच तुमच्या घराच्या उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. सर्व बाधा, विघ्न, संकटे नष्ट होतील आणि तुमच्या मुलांची, तुमच्या पतीची, तुमची खूप प्रगती होणार आहे. आणि ही जी वस्तू ठेवायची आहे ती सकाळी ब्रह्ममुहूर्तापासून ते 11 वाजेपर्यंत कधीही ठेवू शकता. सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्येच बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करून बेल आयकॉनला प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. उंबरठा हे आपल्या घराचं सर्वस्व असतं. तिथूनच आपल्या घरामध्ये सकारात्मकता, नकारात्मकता येत असते. तर नकारात्मकता दूर होण्यासाठी आणि सकारात्मक ऊर्जाच घरामध्ये प्रवेश करण्यासाठी आपल्याला हा उपाय उद्याच्या या शुभ मुहूर्तावर प्रत्येकालाच आवर्जून करायचा आहे. आपण उंबरठ्यावर लेपन तर करतच असतो अशा विशेष तिथीवर, जसे की अमावस्या, पौर्णिमा, गुरुवार अशा विशेष तिथीवर आपण लेपन करत असतो. परंतु आपल्याला आवर्जून उद्याच्या या अक्षय तृतीयाला हे हळदीचे लेपन करून एक वस्तू देखील तिथे ठेवायची आहे. अत्यंत प्रभावी ही वस्तू आहे. तुम्ही आवर्जून हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला यामध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती मिळणार आहे आणि व्हिडिओचा अर्धवट सोडला तर काहीही साध्य होत नाही. कारण यामध्ये जे काही महत्त्वाची मी वस्तू सांगणार आहे त्यामुळे तुमच्या घराची प्रगती होत असेल, तुमच्या घरामध्ये अक्षय सुखप्राप्ती होत असेल, धनधान्य संपदा अक्षय मिळणार असेल तर तुम्हाला हा उपाय आवर्जून करायचा आहे. अक्षय म्हणजे जे कधीही संपत नाही. म्हणूनच असे म्हटले जाते की अक्षय तृतीया ही तिथी अशी आहे ज्यामध्ये सौभाग्य आणि शुभपरिणामांचा कधीही क्षय होत नाही. या दिवशी केलेले कार्य मनुष्याच्या जीवनात कधीही न संपणारे आणि शुभ फल देणारे असते. म्हणूनच असे म्हटले जाते की या दिवशी एखादी व्यक्ती जिंकल्यानंतरही चांगले कर्म आणि दान करत असते. त्याचे शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात आणि शुभ परिणामाचा प्रभाव हा कधीही संपत नसतो. त्यामुळे तुम्हाला अशा विशेष तिथीवर असे विशेष उपाय जर केले तर निश्चितच त्याचे शुभ परिणाम तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. हा दिवस पृथ्वीचे रक्षक भगवान विष्णू यांना समर्पित आहे. हिंदू धर्माच्या मान्यतेनुसार विष्णूने श्री परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतार घेतला होता. या दिवशी विष्णू 6व्यांदा परशुरामाच्या रूपात पृथ्वीवर अवतरले होते आणि म्हणूनच हा दिवस परशुराम जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार त्रेतायुग आणि द्वापार युगापर्यंत विष्णू पृथ्वीवर चिरंजीवी राहिले. परशुराम हे सप्तऋषींपैकी एक ऋषी जमदग्नी आणि रेणुका यांचे पुत्र होते. हे ब्राह्मण कुटुंबात जन्माला आले होते. म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी परशुराम जयंती देखील मोठ्या उत्साहाने साजरी केली जाते. दुसऱ्या मान्यतेनुसार त्रेतायुगाच्या प्रारंभी पृथ्वीची सर्वात पवित्र मानली जाणारी गंगा नदी याच दिवशी स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. त्यासोबतच या दिवशी अन्नपूर्णा देवीचे देखील आपण पूजा वगैरे केली जाते. हा दिवस माता अन्नपूर्णाला, स्वयंपाकघरातील पाककला आणि अन्नाची देवी असलेली अन्नपूर्णाला देखील समर्पित आहे. अक्षय तृतीयेच्या दिवशी आई अन्नपूर्णेची पूजा केली जाते. महर्षी वेदव्यास यांनी अक्षय तृतीयेच्या दिवशी महाभारत लिहिण्यास सुरुवात केली. या दिवशी महाभारतातील युधिष्ठिराला अक्षय पात्र प्राप्त झाले होते. या अक्षय पात्राचे वैशिष्ट्य म्हणजे त्यातून अन्न कधीही संपत नाही. या पात्राद्वारे युधिष्ठिर आपल्या राज्यातील गरीब आणि भुकेल्या लोकांना अन्नदान करून मदत करत असे. म्हणून या दिवशी दानाचे पुण्य अक्षय मानले जाते. तुम्हाला जे शक्य होईल ते तुम्ही या दिवशी दान आवर्जून करायचे आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष माणसाचे भाग्य हे उजळत राहते. तुम्हाला नक्कीच याचा सकारात्मक परिणाम तुमच्या आयुष्यात झालेला दिसेल. म्हणून काही ना काहीतरी तुम्हाला दान हे करायचेच आहे. मी तुम्हाला आत्ता जो उपाय सांगणार आहे तो शास्त्रातला एक गुप्त वस्तूचा उपाय आहे, जी उद्या सकाळी आपल्याला सूर्योदयापूर्वी उंबरठ्यावर ठेवायची आहे. तर तुमच्या 7 पिढ्यांचे दारिद्र्य मुळापासून त्यामुळे नष्ट होणार आहे. आणि तुम्ही बरोबर ऐकलेले आहे. घराची प्रगती जर तुमच्या थांबलेली असेल, पतीच्या कामामध्ये सतत अडथळे येत असतील, प्रयत्नांना यश मिळत नसेल, मुलांच्या करिअरमध्ये देखील त्यांना काही ना काही अडचणींना सामोरे जावे लागत असेल तर हा उपाय तुमचे नशीब बदलवू शकतो. त्यासोबतच शत्रुत्रास देखील पूर्णतः नष्ट होणार आहे. कारण काही लोक तुमच्या तोंडावर गोड बोलतात, माघारी तुमच्याविषयी काही ना काही वाईट विचार करत असतात आणि अशा शत्रुत्रासामुळे जे काही नजर दोष लागलेला असतो ते देखील तुमचा नष्ट होणार आहे. अवघ्या 24 तासात घरातील इडापिडा, नजरबाधा कायमची संपून जाईल. पण उपाय नक्की काय आहे हे तुम्हाला जाणून घ्यायचे आहे तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा. पिंपळाच्या पानाचा आणि रुईच्या झाडाचा तो कोणता गुप्त उपाय आहे जो केवळ काही तासातच तुम्हाला याचा चमत्कार बघायला मिळणार आहे.
ज्यांना पितृदोष आहे, ज्यांच्या घरामध्ये सतत वादविवाद, भांडणे सुरू असतात, क्षुल्लक कारणावरून भांडणे लागत असतात, त्यांनी नक्की उद्या हा उपाय करायचा आहे. या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या उपायाने मिळून जाणार आहेत की तुमच्या आयुष्यातील सर्व जे वातावरण बिघडलेले आहे, काही ना काही समस्यांना सामोरे जावे लागत असेल तर हे कशामुळे होते, या सर्वांचे उत्तर यामध्ये आहे. तुमच्या आयुष्याचा कायापालट करणारे हे उपाय मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहेत. त्यामुळे तुम्ही अर्धवट माहिती बिलकुलच बघू नका, यामुळे काहीही साध्य होत नाही. संपूर्ण माहिती बघा. तर मैत्रिणींनो, आता आपण ते महत्त्वाचा उपाय जो आहे तो बघूयात. तर आपण दररोज उंबरठा ओलांडतो, पण आपल्याला त्याचं खरं महत्त्व माहीत नसतं. शास्त्रानुसार उंबरठा हा उंबर म्हणजेच संरक्षण कवच असतं, जे संरक्षणाचं प्रतीक देखील मानले जाते. साक्षात नरसिंहदेवाने हिरण्यकशिपूचा वध या उंबरठ्यावरच केला होता. कारण उंबरठा हा ना घराच्या आत असतो ना घराच्या बाहेर. ही एक अशी जागा आहे जी संधिप्रकाश असलेली जागा असते, जिथे शक्तींचा वास असतो. म्हणूनच अक्षय तृतीयाच्या दिवशी उंबरठ्याला जागृत करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. असे केल्याने तुम्ही तुमचे स्वतः नशीब जागृत केल्यासारखे होत आहे. उद्या सकाळी नक्की काय करायचं, तर सकाळी तुम्हाला लवकर उठायचे आहे. सकाळी सूर्योदयापूर्वी म्हणजे पहाटे 4 ते 6 च्या दरम्यान तुम्हाला लवकरात लवकर उठून हा उपाय करायचा आहे. अगदी ब्रह्ममुहूर्तावर उठलात तरीही उत्तम ठरेल. सर्वात आधी अंघोळ उरकून घ्यायची आहे. त्यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला थोडीशी चिमूटभर हळद, गंगाजल आणि थोडेसे खडे मीठ टाकून स्नान करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला स्वच्छ वस्त्र परिधान करून झाल्यावर देवघरातील देवाची पूजा करून घ्यायची आहे. विधिवत पूजा करून झाल्यानंतर एक तांब्यामध्ये तुम्हाला पाणी भरून घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला एक लाल फूल टाकायचे आहे आणि हे पाणी तुम्हाला सूर्यदेवताला अर्घ्य द्यायचे आहे. रविवार आहे आणि अक्षय तृतीया आहे. या दिवशी तुम्ही सूर्यदेवताला अर्घ्य दिल्यास तुमच्या आयुष्यातील सर्व समस्या या नष्ट होणार आहेत. त्यानंतर पुन्हा एकदा तुम्हाला थोडेसे पाणी घ्यायचे आहे. पाण्यामध्ये थोडी हळद आणि गोमूत्र टाकायचे आहे आणि ह्या पाण्याने तुमच्या उंबरठ्याच्या बाहेर, उंबरठ्यावर आणि उंबरठ्याच्या आत थोडे थोडे पाणी टाकून स्वच्छपणे पुसून घ्यायचे आहे. उंबरठा ज्या घराचा स्वच्छ असतो तिथे लक्ष्मी माता आपोआपच प्रवेश करत असते. आता येते ती गुप्त वस्तू जी तुम्हाला उंबरठ्यावर ठेवायची आहे. सर्वप्रथम तुम्हाला उंबरठा स्वच्छ करून त्यावर तुम्हाला हळदीचे लेपन करायचे आहे. आता हळदीचे लेपन प्रत्येकाला माहीतच आहे कसे करायचे असते. हळदीमध्ये थोडेसे गोमूत्र टाका किंवा गंगाजल टाका आणि याचे घट्ट पेस्ट तयार करून उंबरठ्यावर लेपन करून घ्यायचे आहे. त्यानंतर उंबरठ्याच्या डाव्या आणि उजव्या दोन्हीही साईडला तुम्हाला पावले काढायची आहेत. लक्ष्मीची पावले काढा आणि एक एक स्वस्तिक देखील काढायचे आहे. त्यासोबतच तुम्हाला एक स्वस्तिक तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर काढायचे आहे. एक स्वस्तिक तुम्हाला स्वयंपाकघरामध्ये गॅस शेगडीच्या वरच्या भिंतीवर काढायचे आहे आणि एक देवघरामध्ये काढायचे आहे. आवर्जून स्वस्तिक काढा. अक्षय तृतीयासारखा दुसरा मुहूर्त कोणताही नाही. या दिवशी तुम्ही मांगल्याचे प्रतीक स्वस्तिक काढल्याने तुमच्या घरामध्ये अक्षय धनप्राप्ती होत असते. आता आपण वळूयात त्या गुप्त वस्तूकडे. तर तुम्हाला घ्यायची आहे एक अखंड सुपारी घ्यायची आहे. जी पूजेमध्ये वापरतो ती सुपारी तुम्हाला घ्यायची आहे. त्यासोबतच अखंड 2 फुलांच्या लवंगा घ्यायच्या आहेत, ज्याला फूल असलेल्या. त्यासोबतच थोडीशी पिवळी मोहरी घ्यायची आहे. पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी घेऊ शकता, पण पिवळी मोहरीच अत्यंत महत्त्वाची आहे. यामुळे सर्व नकारात्मकताही दूर होत असते. त्यानंतर हे तिन्ही जिन्नस तुम्हाला छोट्याशा एका तांबड्या किंवा पिवळ्या सुती कपड्यामध्ये एक पोटली तयार करून घ्यायची आहे या सर्व साहित्याची. त्यानंतर तुम्हाला तुमच्या पतीच्या प्रगतीसाठी, मुलांच्या भविष्यासाठी आणि घरामध्ये सुख, समृद्धी, आरोग्य लाभावे यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहे. ही पोटली तुम्हाला तुमच्या हातामध्ये घ्यायची आहे. उंबरठ्याजवळ जायचे आहे आणि उंबरठ्याच्या मध्यभागी स्पर्श करायचा आहे आणि मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माता लक्ष्मी, या उंबरठ्यातून माझ्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी, ऐश्वर्यप्राप्ती होऊ दे, आरोग्य दे, दारिद्र्य, इडापिडा नष्ट होऊ दे. अशी प्रार्थना केल्यानंतर तुम्हाला ही पोटली तुमच्या घराच्या बाहेरच्या बाजूला, दरवाजाच्या उजव्या बाजूला वरच्या कोपऱ्यामध्ये बांधायची आहे. परंतु एक लक्षात ठेवा, ही कोणालाही दिसणार नाही याची काळजी घ्यायची आहे. जर बांधणे शक्य नसेल तर तिथेच एखाद्या छोट्याशा खिळ्याला तुम्ही लटकवून ठेवू शकता. हा उपाय प्रचंड प्रभावशाली आहे. कोणत्याही प्रकारची बाधा झालेली असेल, इडापिडा, नजरबाधा असेल, क्षणातच नष्ट होते. करणी बाधा जरी झाली असेल ती देखील नष्ट होते. शेजाऱ्यांची वाईट नजर, शत्रुत्रास पूर्णतः नष्ट होतो. खूप प्रभावी ही छोटीशी पोटली आहे. ही उद्याच्या या शुभतिथीवर आवर्जून करा. घरामध्ये कधीच नकारात्मकता येणार नाही. लक्षात ठेवा, हा उपाय करताना कोणाशीही बोलू नका.
पूर्णपणे गुप्तपणे हा उपाय करायचा आहे. जेव्हा तुम्ही हे कराल तेव्हा तुम्हाला स्वतःलाच वाटेल की घरातील वातावरण हे एकदम प्रसन्न आणि सकारात्मक झालेलं आहे. 24 तासाच्या आत तुमच्या मनाला एक वेगळीच प्रसन्नता जाणवायला लागेल. त्यामुळे हा एक उपाय आवर्जून करा. त्यानंतर आहे पुढचा उपाय जो जो मी तुम्हाला आत्ता सांगणार आहे. तो उपाय केल्यास पतीच्या मुलाच्या आयुष्यात राजयोग घेऊन येणारा हा उपाय असतो. त्यामुळे हा व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका, शेवटपर्यंत बघा. तर तुम्हाला लोकांची वाईट नजर लागली असेल आणि गुप्त शत्रू असेल तर अनेकदा आपण खूप कष्ट आणि मेहनत करतो, चांगलं वागतो, पण विनाकारण काही लोक आपल्यावर जळत असतात. घराला कोणाची नजर लागलेली असेल आणि मुलांना देखील नजर लागलेली असेल तर मुले वारंवार आजारी पडतात, अभ्यासात त्यांचे मन लागत नाही आणि पतीला देखील कोणत्याही कामात यश मिळत नाही. तर तुम्हाला हा शक्तिशाली संरक्षण करणारा उपाय करायचा आहे. तुम्हाला रुईचं झाड देखील माहीत असेल तर शास्त्रामध्ये रुईच्या झाडाला विशेष महत्त्व आहे. साक्षात हनुमंताला रुईची पाने हे प्रिय असतात आणि जिथे रुईचं झाड असतं तिथे नकारात्मक शक्ती पाऊलही ठेवू शकत नाही. म्हणूनच आपण अक्षय तृतीयाला याचा विशेष एक उपाय करणार आहोत. तर उद्या सकाळी अंघोळ झाल्यावर एका तांब्यात थोडंसं शुद्ध पाणी घेऊन त्यामध्ये थोडेसे कच्चे दूध टाकायचे आहे. जे दूध तापवलेले नसते असे दूध टाकायचे आहे आणि त्यासोबतच थोडीशी फुले घ्यायची आहेत आणि हे साहित्य घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ जिथे कुठे रुईचं झाड असेल तिथे जायचं आहे. त्या झाडाला तुम्हाला सर्वप्रथम पाणी अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे, फुले अर्पण करायची आहेत आणि त्यानंतर तुम्हाला तिथे एक प्रार्थना करायची आहे. हे हनुमंता, जसं तू प्रभू रामाचं रक्षण केलंस तसंच माझ्या कुटुंबाचं रक्षण कर. या उपायाने देखील तुमच्या घराचे रक्षण होत असते, कोणतीही नकारात्मकता तुमच्या घरामध्ये येत नाही. तर उद्याच्या या शुभ तिथीवर हा उपाय आवर्जून करा. जर तुम्हाला कोणी जाणीवपूर्वक त्रास देत असेल तर तुम्हाला आत्ता एक उपाय मी सांगणार आहे, तो नीट ऐकून घ्या. शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालतील तर तुम्हाला रुईची 7 ताजी पाने तोडायची आहे. पाने तोडताना झाडाची माफी मागायची आहे. त्यानंतर ते रुईची पाने घरी आणायची आहेत, स्वच्छ धुवून घ्यायची आहे. जो आपण हनुमंताला शेंदूर अर्पण करत असतो त्यात थोडंसं चमेलीचं तेल किंवा तूप मिसळून त्या शेंदुराची पेस्ट बनवायची आहे आणि एका काडीने त्या 7ही पानावर तुमच्या शत्रूचं नाव लिहायचं आहे. जर शत्रूचं नाव माहीत नसेल तर शत्रू त्रास असे लिहायचे आहे आणि ही पाने एकत्र बांधून घ्यायची आहे. त्यानंतर कोणत्याही वाहत्या पाण्यामध्ये निर्जन ठिकाणी हे विसर्जित करायचे आहे. हा उपाय करताना तुमच्या मनात कोणताही राग नसावा, फक्त स्वतःच्या संरक्षणाची भावना असावी. तुम्हाला 24 तासातच शत्रू तुमच्या विरोधी जे काही कटकारस्थान करत असतील ते नष्ट होताना दिसेल. अक्षय तृतीयेच्या दिवशी पितृदैवतांची सेवा करण्याला देखील विशेष महत्त्वाचे मानले जाते. म्हणून तुम्हाला उद्या सकाळी एक नवीन मातीचा माठ घ्यायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये स्वच्छ पाणी भरायचे आहे. त्या पाण्यात थोडासा वाळा किंवा मोगऱ्याचे फूल टाकायचे आहे, जेणेकरून ते पाणी सुगंधित होईल. आता या भरलेल्या पाण्याचा माठ त्यावर एक खरबूज ठेवायचा आहे आणि एखादं ऋतुफळ देखील ठेवू शकता. तो एखाद्या गरजू व्यक्तीला किंवा ब्राह्मणाला तुम्हाला दान करायचा आहे. सोबतच काही धान्य देखील दान करायचे आहे. यामुळे पितृदोष नष्ट होत असतो. जे तुम्ही उंबरठा पूजन करणार आहात त्यावेळेला तुम्हाला उंबरठ्यावर मधोमध अष्टलक्ष्मीचे देखील स्वरूप काढायचे आहे. अष्टलक्ष्मी ज्या आहेत त्यामुळे आपल्या घरामध्ये सर्व सुखप्राप्ती होत असते. तर कुंकवानेच तुम्हाला हे स्वरूप काढायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला एक दिवा देखील लावायचा आहे. तर उंबरठ्याच्या बाहेर उजव्या साईडला थोडेसे मूग किंवा तांदूळ एका डिशमध्ये घ्यायचे आहे. त्यावर मातीची पंती ठेवून दुहेरी कापसाची वात त्यामध्ये लावायची आहे आणि त्यामध्ये तूप टाकायचे आहे. तूप नसेल तर मग तेल टाकू शकता. त्यामध्ये 2 अखंड फुलांच्या लवंगा आणि कापूरवाडी टाकायची आहे आणि असा दिवा तुम्हाला उंबरठ्याच्या बाजूला मुख्य प्रवेशद्वारावर लावायचा आहे. असे केल्याने साक्षात माता लक्ष्मी तुमच्या घराकडे आकर्षित होत असते आणि कायम वास करत असते. तर तुम्ही अष्टलक्ष्मी स्वरूप देखील काढा आणि त्यासोबतच हा दिवा देखील लावा. अशा प्रकारे हे सर्व उपाय करा, अत्यंत महत्त्वाचे आहेत. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.